लोकसभेच्या लवकरच निवडणुका होणार आहेत। यावेळेस बच्चू कडू जो प्रणित प्रहार पक्ष हा मोठ्या ताकदीनं यावेळेस लोकसभा निवडणूक लढणार आहे। विशेष जर विचार केला तर आपण 2 आमदार घेऊन पूर्ण अमरावती जिल्ह्यात एकदम खळबळजनक म्हणजे जे कार्य करणार दोन्ही आमदार असल्यानं तुम्ही पाहत असाल तर सध्या आज कार्यकर्ते ज्या ठिकाणी एक अंबिका लॉन परतवाडा ज्या ठिकाणी एक महत्वपूर्ण बैठक ठेवली। मले तालुक्यातले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरपंच उपसरपंच प्रहारचे कार्यकर्ते दिसत आहेत आणि याशिवाय प्रहार पक्षात मोठ्या प्रमाणात सध्या जे नवीन नवीन कार्यकर्त्यात प्रवेश करत असून आज कार्यकर्त्याचा खास मेळाव्याचं आयोजन केलं। यात जर तुम्ही पाहत असाल तर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अचलपूरचे आमदार बच्चू भाऊ हे सर्व कार्यकर्ते एकत्र आले असून लोकसभेच्या पूर्व कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी प्रहारनं आयोजित केला आणि प्रहार खरोखरच यावेळेस लोकसभेत बाजी मारेल काय हा चर्चेचा विषय नक्की आहे। काय भाई चांगला आहे। तर माझ्यासोबत तालुक्यातलं खंड म्हणजे प्रहारचं असं एक व्यक्तिमत्व आमचे किशोर भाऊ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत म्हणते प्रहार आपला उमेदवार टाकत आहे। तो कोणत्या प्रकारचा उत्साह तुम्हाला आहे? कारण 2-2 खंडे आपले आमदार आहेत, होऊ शकते एखादा खासदार बी होईल। आमची अपेक्षा आहे की आमच्या प्रहारचा नसून पण आमचे बच्चूभाऊ म्हणतील तसा एक आमचा एक केंद्रात प्रतिनिधी असावा आणि आमच्या सर्व समस्या तिथं मांडावा आणि उत्साह तर आहेच। एक काळ होता म्हटलं आम्ही फक्त 5000 मतांनी हरलो होतो बच्चूभाऊचा एक लोकसभेचा काळ। आज आमची ताकद आहे म्हटलं का आम्ही कोणताही प्रतिनिधी निवडून आणण्याची पूर्ण ताकदीनं उभे राहू आणि पूर्ण प्रयत्न करू। सरपंच गाडे आनंद गाडे आनंद त्यानंतर यानंतर मी विनंती करतो सर्व बाहेरचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया अंतर यावे। बस मला माहित आहे की तुम्हाला सर्वांना भूक लागली, बस 2 आज जो भाषण बचे हुए हैं और जो लोग बाहर है कृपया अंदर आओ। आप बाहर से बातें खुर्सियां खाली कर दिया, सब लोग बाहर गए ब्रेक के जैसा। लेकिन फिर से ब्रेक के बाद ये जाहिर प्रवेश के बाद अपना घनाघाटी भाषण 2 भाषण देना है, 2 भाषण अभी आपको सुनिए। सर्व मान्यवरांनी सोबत आणखी एक प्रहारचे खंदे समर्थक आहेत। दादा येणाऱ्या लोकसभेत प्रहारचा उमेदवार येत आहे तर कोणत्या प्रकारचा तुम्हाला उत्साह आहे? प्रहारचा उमेदवार जर उभा राहिला आणि निवडून आला तर आमच्यासारखा आनंद कुणालाच होणार नाही। आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की प्रहार जे कार्य करते तो कोणताच पक्ष आजच्या काळात तरी करून राहिला नाही। बस एवढंच माझ्यासोबत राजकुमार पटेल हे जे खंदे समर्थक असणारे गजानन भाऊ आहेत। गजानन भाऊ येणाऱ्या कालखंडात प्रहार लोकसभेचा उमेदवार उभा करत आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कोणता तुमचा उत्साह आहे? या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट मतदारसंघ हे अतिदुर्गम भागामध्ये येतो आणि अनेक समस्या टायगर प्रोजेक्ट मुळे या मेळघाट मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे आणि याकरता आम्हाला एक सक्षम आपल्या अमरावती जिल्ह्यातून केंद्र सरकारमध्ये समाविष्ट असणारा एक दमदार खासदार आपल्या भागातून निवडून गेला पाहिजे। ह्या उद्देशानं ह्या लोकसभेचा करता जो मेळावा आयोजित केलेला आहे याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये जोश आणि होश वाढवण्याकरता हा एक मेळावा आयोजित केला होता आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या अपना इस कार्यक्रम के माध्यम में मिलूंगा। ये नहीं बोलना पड़ोस के पास में जाके बोले कि आमदार हमको नहीं दिए। जब तक तुम मेरे से मंच से बोलेंगे ना, जब तक तुम मेरे संपर्क में रहेंगे तब तक तुम्हारा विकास नहीं होगा। आज जो गाँव वाले वो ये जितने दौड़े मेरे पीछे उतना उनको मेरी उपलब्ध करा के दिए। आज भी और भी आने वाले समय में
पूरा तत्व हर गांव मेरघाट के एक भी गांव ऐसा हो कि लोग आपको परेशानी में वंचित रहेगा। आज भी अगर मान लो मेरघाट क्षेत्र में देखा जाए तो कई ऐसे गांव है कि जिनको बारिश की वजह आना जाने की समस्या डूब जाते हैं, लेकिन विशेष ध्यान देके वहां पर भी पूरा ब्रिजेस मौजूद है। आमच्या कार्यकर्त्याच्या भाषण करतो आणि म्हणून आम्हाला हे दाखवायची वेळ खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीत आलेली आहे। राजकुमार पटेलने विकासाचे काम मंजूर करून आणायचे, त्या मंत्रालयामध्ये येरझारा मागायच्या आणि पुढे घेऊन कोणते भामटे लोक उभे राहायचे। तुझ्या बापाचं राज्य साल्या, ते सांगायची वेळ आता आमच्यावर आली आहे। खरं तर मेहनतीनं आम्ही असं कधी केलं नाही का एखाद्यानं दुसऱ्यानं काम मंजूर करून आणलं। राजकुमार पटेल कधी पुढेही मागायला गेलं हे कधीच शक्य नाही, कारण फक्त राजकारणासाठी आम्ही नाही तर सेवा आमचा परम धर्म आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या कृतीतून दाखवलेलं आहे। ज्या पद्धतीने राजकुमारजीनं काम केलं, ज्या पद्धतीने त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला, मला आठवतंय का प्रत्येक भागामध्ये रावटीचा कार्यक्रम, आमदाराची रावटी आपल्या गावात पुऱ्या मेळघाट मध्ये किमान अरे रस्ते नाले तर आपण केलेच केले, पण सामान्य माणसाच्या घरापर्यंत दाखला देण्याचं काम सुद्धा या 5 वर्षात राजकुमारजीनं तणकावून केलं। त्या सामान्य आदिवासीची काय अडचण असेल, एखाद्या राशन काढण्यासाठी किती दूरवर त्याला जावं लागतं, 150-150 किलोमीटरचं अंतर कापून त्याला त्या एखाद्या तहसील मध्ये जायचं, त्याला वापस यायचं, हे होऊ न देता मला वाटतं मेळघाटच्या धर्तीवर, मेळघाटच्या या भूमीवर पहिल्यांदा तो कार्यक्रम राबवला गेला। हजारो लोक, अनेक गावची तिथे यायचे, जाग्यावर दाखले त्याच्या योजनेचं काम तिथे करून दिलं जायचं। प्रहारची स्टाईल धारणीमध्ये आम्ही पाहतो राबवली आणि म्हणून आपण पाहतोय का राजकुमारजी ज्या पद्धतीने काम करत आहे, रोहित असेल, त्यांचे कार्यकर्ते असेल, मित्र असेल, आपण पाहतो का राजकारणामध्ये काही चुका होतं ना, असं नाही चुका होत नाही म्हणून, चुका होतच असतंय, पण चुकीपेक्षा त्याच्या मागच्या आमच्या भावना काही वाईट नव्हत्या। एखादी चूक झाली म्हणून मार बोलत बसण्यापेक्षा हजारो काम आज जर तुम्ही पाहिलं, कधी कधी मी जेव्हा या अचलपूर मध्ये काम करता करता या मेळघाटच्या खालच्या टप्प्यात फिरत जा, तेव्हा लोक असे म्हणायचे बच्चो हे गाव अचलपूर मध्ये घ्या, पण आता असं लोक म्हणतात का हे गाव आता मेळघाट मध्येच राहू द्या, हे काम त्या प्रत्येक गावामध्ये 1-1.5 कोटीचे काम आपण पाहतोय झालेले आहेत। लोक असं म्हणायचे कधी कधी आम्हाला की इतना पैसा कैसा लाया, हमारा तिजोरी उधर है लेकिन चाबी हमारे पास है, और नहीं भी चाबी नहीं तो हथौड़ा भी हमारे साथ है, हम तोड़ डालते ताले को। त्या ताकदीनं आपण काम केलेलं आहे, आता त्याचे परिणाम भेटले पाहिजे। निवडणुका आहे, काम करणं वेगळी गोष्ट आहे, मत घेणं वेगळी गोष्ट है, जमीन आसमान का फरक रहता है उसमें। एकाचं काम केलं म्हणजे तो आयुष्यभर आपल्यासोबत राहील असंही नाही आहे। डॉक्टर साहेबांना सांगितलं आता त्यांनी मोठे पण केलं, त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश पण घेतला, त्यांच्यासाठी डॉक्टर म्हणजे एक माणूस तो आहे, आपली सोसायटीच आहे, सरकारमध्ये एखादं पॅनल प्रलंब करू शकते आणि त्या ताकदीच्या माणसानं अनेक लोकांनी इथं प्रवेश केला। हे प्रवेशाचा जम्बो कार्यक्रम म्हणता येईल आपल्याला। आपण लोक भाजपामध्ये जाण्याची रांग लावली, पण या जिल्ह्यामध्ये लोक प्रहारमध्ये यासाठी रांग लावतात, आणि ही सगळी कामाची सिलसिला। आता आमचे अध्यक्ष झाले ठाकरे साहेब, उपाध्यक्ष आहेत, म्हणायचं आहे आमचे नवीन ॲडव्होकेट, आमचे संचालक झाले आमचे कट्टे साहेब आहे, बंधू जोरदार असेल, तरी नाव नाही घेतलं, सगळे प्रवीणजी पाटील, गजेंद्रराव, सगळ्यांना आपण लक्षात घ्या का खासदाराचे काय काम असतो। एक प्रकल्प खासदाराचे सांगा, केंद्राचा एखादा प्रकल्प सांगतो, एखादा चांगलं काम खासदारानं केलं, रेल्वे पट्टी शकुंतला बंद, फिरले बिल आम्ही 200 कोटी 50 कोटी सीएम द्यायला तयार होतं, पण केंद्र निर्णय घ्यायला तयार। तुमचं स्काय वॉकचं आपण केलं, राजकुमारी किती पाठपुरावा केला आपण,
आणि आपण पाठपुरा केला, बैठक झाली का न्यूज खासदार व्हायचीच राहत, पाठपुरा आपण करायचा आणि न्यूज मारायला तयार आहे बाई, असं होत नाही. राजकारणामध्ये काही लिमिट पर्यंत लोक ऐकतात, लोकांना खरं काय खोटं काय हे सगळं समजत असतं. आणि जेव्हा चुकीच्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते भूमिपूजन आणि ते श्रेय घ्यायचा प्रयत्न करता, तो लोक वरतून आपटत खाली. आमचा 200 बेडचा हॉस्पिटलचा दवाखाना आणला, केंद्राचा अल्पसंख्याकाचा निधी आहे, ते पहिले माहीत झाल्याबरोबर मी दवाखाना आणला आणि एका पत्रकारानं विचारलं कुठं झाला दवाखाना मंजूर, म्हणून ते अचल कुठे झाला दवाखाना, परत ओळख झाला, माहितच नाही. हा जो आतेखाईपणा आहे चुकीचा आहे. आणि प्रहारच्या माध्यमातून आज आपण जो दरारा निर्माण केलेला आहे, 40 100 आमदाराचे पक्ष फुटले, पण राजकुमार आणि बच्चू कडू तुमच्यापासून फुटला नाही, हे फार महत्त्वाचं. माझ्यासोबत सन्माननीय बच्चू भाऊ, दोन्ही तिन्ही ठिकाणी जर विचार केला तर प्रहारचे कार्यकर्त्याचे भल्ले मोठे मेळावे झाले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रहारचा उमेदवार आम्हाला दिसेल काय? आता आम्ही तेच विचार करतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकी घ्यायला लागलोय, मेळावे, आणि कार्यकर्ते काय याच्यातून सगळ्यांना विचारत समोर जाऊन वेळ जर कार्यकर्त्यांना आपली भूमिका जर स्पष्ट सांगितली तर आम्ही कार्यकर्त्याशिवाय आमचा काही कोणी नेता नाही आहे. कार्यकर्ता सांगाल तर आम्ही लोकसभा लढू. तर भाऊ मला एक सांगा, ज्या प्रकारे तुम्ही समजा विधानसभेत ठाम भूमिका मांडता, असं वाटते का की प्रहारचा एक वाघ त्या लोकसभेत असावा, म्हणून तशा प्रकारची तुमची चुपचाप खेळ दिसून राहील भाऊ मला? नाही, अशी आम्ही चुपचाप खेळी करत नाही, आम्ही आमने सामनेच करतोय आणि सांगून करतोय. आम्ही पाठीत वार करणारे नाही आहे, आम्ही डायरेक्ट छातड्यावर करतोय. त्याच्यानं चुपचाप गिपचाप आम्ही नाही करू. लढू तर मग ताकदीनं लढू आणि जिंकून आणू. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रहारचा उमेदवार ठरवायचा काय, अशा प्रकारच्या प्रहारच्या विविध ठिकाणी बैठकी चालू आहेत. चिखलदरा झाली, धारणी झाली आणि आज अचलपुरात या ठिकाणी बच्चू भाऊनं मार्गदर्शन करताना स्थानिक खासदारावर मोठ्या प्रमाणात ताशेर मांडले आणि बोलताना एक शब्द जरासा कोळ्यात बोलला की एखादा खमक्या वाघ आमचा लोकसभेत प्रश्न विचारणारा पाहिजे. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बच्चू भाऊचा विचार जर केला तर शिंदे, फडणवीस आणि पवार गटात असणारे बच्चू भाऊ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खरोखर प्रहारचा उमेदवार टाकून एखादा ॲटम बॉम्ब टाकतात का, हे येणारा कालखंड पायासारखी येणार आहे आणि भल्ली मजा येणार म्हटलं अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत.